सतत युद्धभूमीवर राहिलेल्यामुळे शरीर थकलंय. काही सतत युद्धभूमीवर राहिल्याने शरीर थकलंय. काहींचं शरीर जखमी झालंय तर काहींचा मृत्यू झालाय. काही लोक बॉम्बस्फोट, गोळीबार यांच्यामुळे त्यांनी प्रदेशच सोडलाय. तर काहींनी जमीन शेतीचं नुकसान होतंय म्हणून त्यांनी तो प्रदेश सोडलाय. जखमांचं आणि मृत्यूचं प्रमाण वाढलंय. आम्ही आज एक प्रोजेक्ट करणार आहे. त्या प्रोजेक्टचे नाव आहे ऑपरेशन सिंदूर. आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये इलेक्ट्रिक वायरचा उपयोग केला आहे. त्या इलेक्ट्रिक वायरला जर कोणी हात लावला तर बजर वाजेल आणि तिथल्या सैनिकांना किंवा तिथल्या लोकांना